सत्र तिसरे BA भाग 2 मृदगंध कविता 5 नंबरची कविता जी आहे 7/12ची नोंद या कवितेचे आज आपण अध्ययन करणार आहोत। कवितेचे कवी आहेत लक्ष्मण महाडिक। कवी परिचय। लक्ष्मण मोहनराव महाडिक, जन्म 1962। कथा, कविता, एकांकिका, ललित, प्रासंगिक समीक्षा आदी प्रकारांमध्ये लेखन करणारे साहित्यिक म्हणून परिचित। विविध विषयांवर महाराष्ट्रभर अभ्यासपूर्ण व व्यासंगपूर्ण व्याख्याने, पुणव्याची कविता हा काव्यसंग्रह प्रकाशित। या संग्रहास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त। शेती, शेतकरी आणि स्त्री जाणीवा व्यक्त करणारे 2 स्वतंत्र कविता संग्रह। धुक्यातले मुके दिवस हे ललित व कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर। महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या सोलापूर राज्यस्तरीय कृती सत्राचे अध्यक्षपद, नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षपद तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराने सन्मानित। प्रस्तुत कविता त्यांच्या पुणव्याची कविता या कविता संग्रहातून घेतली असून यामध्ये शेतकऱ्याची होणारी पिळवणूक चित्रित झाली आहे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण प्रत्यक्ष कवितेच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत। बापाच्या मयतीनंतर त्याच्या मृत्यूची सरकारी दप्तरी नोंद करताना तलाठ्याला द्यावी लागते दक्षिणा, घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना। कदाचित असं केलंही नाही तर बाप मरूनही जिवंत राहील कायमचाच सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर। मग आपण मोठ्या श्रद्धेनं घातलेल्या श्राद्धाला मुळीच अर्थ उरत नाही आणि बापाला असं उगाचच ताटकळत ठेवणं तलाठ्यालाही परवडत नाही। खरं तर आपण सारेच तलाठ्याच्या सौजन्यानं बापाचं बोट सोडून उतरत जातो 7/12च्या अज्ञात वेटावर बापाचा वारस म्हणून आणि न्याहाळू लागतो आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा। 6डच्या मसनवटीत थडग्यांच्या ओळीत क्रमाक्रमानं तेव्हा काहीसं मनात येऊन जातं, पुढे आपलंही असंच बांधलं जाईल थडगं आणि केली जाईल नोंद 6डला आपल्या भोवती आळं मारून आणि खुलं करून दिलं जाईल 7/12वरचं आभाळ आपल्या पिलांना मोकळं उडण्यासाठी आपल्याच सारखं। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ही जी कविता आज आपण बघत आहोत या कवितेमध्ये आपण शेतकऱ्याची व्यथा समजून घेणार आहोत। बापाच्या मयतीनंतर त्याच्या मृत्यूची सरकार दप्तरी नोंद करताना तलाठ्याला द्यावी लागते दक्षिणा, घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना। प्रस्तुत कविता जी आहे त्या प्रस्तुत कवितेमध्ये शेतकरी बांधवांची कशा प्रकारे पिळवणूक समाजामध्ये होते याचे चित्र ह्या कवितेमध्ये आलेले आहे। की जेव्हा एखादा शेतकरी मृत होतो तेव्हा त्याच्या वारसांना त्याच्या शेतीची नोंद वारसांच्या नावाने करायची असल्यास कशा प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं। कदाचित असं केलंही नाही तर बाप मरूनही जिवंत राहील कायमचाच सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर। कवी म्हणतात की जर असं केलं नाही तर काय होईल? बाप मरूनही कायमचाच सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर जिवंत राहील म्हणजे काय? कारण सरकारी रेकॉर्ड जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला तिथे चिरीमिरी द्यावी लागते। ह्या चिरीमिरीशिवाय तुमचं कोणतंही काम
सुरळीतपणे पार पडत नाही. मग आपण मोठ्या श्रद्धेनं घातलेल्या श्राद्धाला मुळीच अर्थ उरत नाही आणि बापाला असं उगाचच ताटकळत ठेवणं तलाठ्यालाही परवडत नाही. मग काय? कवी इथे म्हणतात की आपण एवढ्या श्रद्धेने आपल्या वाडवडिलांना आपल्या श्रद्धा अर्पण करतो, मात्र इथली ही जी कार्यालयीन व्यवस्था आहे ही कशी झाली आहे? संवेदनाहीन झालेली आहे, संवेदना शून्य झालेली आहे. आणि खरं तर आपण सारेच तलाठ्याच्या सौजन्यानं बापाचं बोट सोडून उतरत जातो 7-12च्या अज्ञात बेटावर बापाचा वारस म्हणून आणि न्याहाळू लागतो आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा. कवी म्हणतात की तलाठी जो एक ग्रामीण भागामध्ये शासकीय व्यवस्था बघणारा व्यवस्थापक म्हणून असतो, तोही आता आणि पूर्वीही किती असंवेदनशील मनाने काम करत असतो हे या कवितेमधून आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय तर एकंदरीतच ही जी समाजव्यवस्था, शासन व्यवस्था जणू काही शोषणाचं केंद्र बनत चालली आहे. आणि ह्या शोषणाच्या केंद्रामध्ये सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आपल्या हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे. शेतकरी जो आपल्या हालअपेष्टा तशाच सहन करत असतो. त्याचं जगणं अतिशय श्रमाने भरलेलं, कष्टाने भरलेलं आणि त्यात वरून आसमानी सुलतानी संकट आणि त्यात अधिकची भर म्हणजे ही सरकारी कचेऱ्यातील अनास्था. यामुळे त्या शेतकऱ्याचं जगणं हे हवालदिल झाल्याचं या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. तेव्हा काहीसं मनात येऊन जातं, पुढे आपलंही असंच बांधलं जाईल थडगं आणि केली जाईल नोंद 6 ला आपल्या भोवती आळं मारून. म्हणजे काय? एकंदरीतच इथली जी समाजव्यवस्था आहे, या समाजव्यवस्थेमध्ये मानवीय चेहरा ह्या व्यवस्थेचा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. सध्या अमानवीयतेच्या तत्वावर आधारित, असामाजिक तत्वांवर आधारित ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था सामान्य माणसाला खिळखिळी करून टाकताना आपण बघतो आहोत. आणि म्हणूनच सामान्य लोक कोर्ट कचेरी, तहसील अशा कुठल्याही भानगडीत पडायला तयार होत नाही. कारण जिथे तिथे अशा ह्या सरकारी कचेऱ्यांमध्ये, ऑफिसांमध्ये सावज टिपायला बसलेले हे गिधाडं इथे कवीला दिसून येतात. आणि म्हणून ही जी शेतकऱ्याची व्यथा आहे, ही व्यथा आजही बदललेली नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रात आपण जे बघतो, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शेतकरी आत्महत्या हा खूप गंभीर विषय आपल्या समोर येतो आहे, आलेलाही आहे. मात्र अद्यापही एवढ्या ज्वलंत विषयावर, एवढ्या अमानवीय असभ्य व्यवस्थेवर आजही खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं आपण म्हणूया की एक उत्तर शोधता आलेलं नाही. तर हे असं का व्हावं? दिवसेंदिवस आपण अधिकाधिक शिक्षित होतो आहोत, अधिकाधिक तंत्रस्नेही होतो आहोत, अधिकाधिक आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मग हे सगळं इतकं एका बाजूनी पुढे जातं आहे
आणि दुसऱ्या बाजूनी माणसाला लाचार, दयनीय, शोषित बनवलं जातं आहे. म्हणजे अशा ह्या दोन पातळ्यांवर चाललेलं हे जगणं कवी लक्ष्मण महाडिक यांना आतून आत्मचिंतन करायला भाग पाडतं. सोबतच कवींनी खंतही व्यक्त केली आहे, दुःखही व्यक्त केलेलं आहे की हा जो सर्व प्रकार आहे हा इथल्या मानव परंपरेला, इथल्या ऐतिहासिक परंपरेला लाजविणारा आहे. ही जी अशा प्रकारची असंवेदनशील व्यवस्था, अमानवीय व्यवस्था ही बदलली पाहिजे आणि निश्चितच एक सुंदर आयुष्य सर्वांच्या वाट्याला आलं पाहिजे. म्हणून कवी म्हणतो, आणि खुलं करून दिलं जाईल 7-12 आभाळ, आपल्या पिलांना मोकळं उडण्यासाठी आपल्याच सारखं. प्रत्येक पिढी आपल्या दुसऱ्या किंवा पुढच्या पिढीचा हा विचार करते की आपल्या वाट्याला ज्या हालअपेष्टा आलेल्या आहेत त्या पुढच्या पिढीच्या वाट्याला हालअपेष्टा येऊ नयेत. आणि म्हणूनच कवी इथे आशावाद व्यक्त करताना दिसतो. शेवटी कवी इथे आशावादी मानसिकतेतून आपल्या पिलांना मोकळं उडण्यासाठी आभाळ उपलब्ध करून देण्याची भाषा करतो की आपल्या वाट्याला जरी ह्या अडचणी आलेल्या आहेत, मात्र आपल्या पुढच्या पिढीला ह्या अडचणी येऊ नयेत असं इथे कवीला वाटतं आहे. अशा प्रकारे ही जी शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित कविता आहे, या कवितेचा आशय आपण बघितला. धन्यवाद.